नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील 3ऱ्या युनिटमधील 4थी कविता प्लीज डोंट रीड धिस पोयम म्हणजेच कृपया ही कविता वाचू नका या कवितेचे मराठी स्पष्टीकरण समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण या कवितेला सुरुवात करूया. 3.4 प्लीज डोंट रीड धिस पोयम, कृपया ही कविता वाचू नका. केन नेस्बिट इज अ चिल्ड्रन्स पोएट. केन नेस्बिट हा बालकवी आहे. ही राइट्स ह्युमरस पोयम्स. तो विनोदी कविता लिहितो. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फीलिंग अँड एक्सपिरियन्स. त्यांच्या कविता मुलांच्या भावना आणि अनुभव व्यक्त करतात. ऑर्डिनरली all author wants people to read their literature. सर्वसाधारणपणे सर्व लेखकांना त्यांचे साहित्य लोकांनी वाचावे असे वाटते. But funnily, the author of this poem keeps on warning the reader not to read his poem. परंतु गंमत म्हणजे या कवितेचा लेखक वाचकांना आपली कविता न वाचण्याची चेतावणी देतो. The warnings have just the opposite effect. इशाऱ्यांचा अगदी उलट परिणाम होतो. You are tempted even more to read the poem. तुम्हाला वाचण्याची आणखीन आवड निर्माण होते. आता आपण कवितेला सुरुवात करूया. पहिला स्टांजा बघा. प्लीज डोंट रीड धिस पोयम. कृपया ही कविता वाचू नका. इट्स ओनली मींट फॉर मी. ती फक्त माझ्यासाठी आहे. दॅट्स इट. जस्ट मूव अलॉंग नाऊ. बस एवढेच, आता फक्त पुढे जा. देयर्स नथिंग हिअर टू सी. येथे पाहण्यासारखे काही नाही. बिसाइड्स आय एम शुअर यू वुड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. याशिवाय मला खात्री आहे की तुम्ही फक्त बाहेर जाऊन खेळू इच्छिता. सो पुट द पोयम डाऊन नाऊ. म्हणून आता कविता खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे. आणि हळूहळू परत जा. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग. अरे तुम्ही अजून का वाचत आहात. दॅट इजंट व्हेरी नाईस. ते फार छान नाही. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला नम्रपणे एकदा विचारलेले आहे. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. मला दोनदा विचारायला लावू नका. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. मी तुम्हाला सांगतोय ती खाजगी गोष्ट आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन. अजून एक ओळ वाचू नका. हे दॅट्स वन मोर नाऊ स्टॉप इट. अरे आणखी एक ओळ वाचता. आता थांबा. धिस इजंट युअर्स इट्स माइन. हे तुमचे नाही, ते माझे आहे. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. तुम्हाला हे वाचण्याची परवानगी नाही. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्हाला खरोखर थांबावे लागेल. इफ यू डोंट क्वाईट धिस इन्स्टंट आय स्विअर आय विल कॉल अ कोप. तुम्ही ही झटपट सोडली नाही तर मी शपथ घेतो की मी पोलिसांना फोन करेन.
ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स. ते तुम्हाला हातकड्यांमध्ये ओढून नेईल. ही विल लॉक यू अप इन जेल. ते तुम्हाला तुरुंगात बंद करेल. अँड लीव यू देअर फॉरेवर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि तुम्हाला म्हातारे आणि कमजोर होईपर्यंत तुम्हाला तेथून सोडणार नाही. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. तुमचे मित्र तुम्हाला विसरतील. यू वॉन्ट बी इवन मिस. तुमची आठवण पण येणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. तुमचे कुटुंब देखील तुम्ही जिवंत आहात का हे विसरून जातील. अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. आणि सर्व कारणे तुम्ही मजा करण्याऐवजी हे वाचले आहे. इट्स टू लेट नाऊ ॲमिगो. आता खूप उशीर झाला आहे मित्रांनो. द पोयम्स नियरली डन. कविता जवळपास पूर्ण झाली आहे. देयर्स ओनली वन सोल्युशन. तुमच्याजवळ एकच उपाय आहे. हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. तुम्हाला काय करावे लागेल ते येथे आहे. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना सांगा की त्यांनी ही कविता वाचू नये. केन नेस्बिट या कवीने ही कविता लिहिलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण ही कविता मराठीतून सोप्या भाषेत समजून घेतलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.